राष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श प्राचार्य तथा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव माननीय नंदकुमार सागर यांनी आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांची पुणे येथे भेट घेऊन शिक्षक मतदारसंघातील निवडणूक तयारी, संघटनात्मक बांधणी आणि आगामी रणनीतीबाबत सविस्तर चर्चा केली। यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार माननीय संजयजी जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होत असून या मतदारसंघातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी सक्षम, अभ्यासू आणि संघटनात्मक अनुभव असलेल्या नेतृत्वाची आवश्यकता असल्याचं यावेळी चर्चेत अधोरेखित करण्यात आलंय। माननीय नंदकुमार सागर हे शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असून मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षण संस्थांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित आदर्श प्राचार्य तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव म्हणून त्यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यामुळे आगामी शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य उमेदवारीकडे शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांचे लक्ष लागले। या भेटी दरम्यान शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली आहे। शिक्षकांच्या सेवा शर्ती, वेतन श्रेणी, पदोन्नती, वरिष्ठता, शैक्षणिक धोरण, शिक्षकांच्या बदल्या, अनुदानित शाळेचे प्रश्न, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध धोरणात्मक बाबींवर प्रभावीपणे भूमिका मांडण्याची गरज याबाबत विचार विनिमय झाला। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पुणे विभागातील 5ही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांशी थेट संवाद वाढवणे, संघटनात्मक संपर्क मजबूत करणे, शिक्षक मतदारांची नोंदणी आणि मतदार यादीतील बाबींचा आढावा घेणे तसेच तालुका आणि जिल्हा निहाय नियोजन करणे या संदर्भातही चर्चा झाल्याचं समजतंय। या भेटी प्रसंगी पुणे जिल्ह्यातील विविध मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनाचे पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षकांच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची आगामी निवडणूक लक्षात घेता विविध संघटना आणि संभाव्य उमेदवारांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून नंदकुमार सागर यांच्या नावाची शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या वर्तुळात चर्चा वाढू लागली आहे। संघटनात्मक अनुभव, शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ कार्य आणि राज्यस्तरीय मुख्याध्यापक महामंडळातील जबाबदारी या पार्श्वभूमीवर सागर यांच्या संभाव्य उमेदवारीकडे शिक्षकांचे लक्ष लागले। शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित, अभ्यासू आणि सक्षम नेतृत्वाची गरज असून शिक्षकांच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न राहील अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। या भेटीमुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चांना वेग आला असून येत्या काळात सागर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघटनांच्या हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।